झिरो डाऊन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फी आणि झिरो इंटरेस्ट वर सुलभ हप्त्याने सर्व प्रकारचे रेडीमेड आणि कस्टमाइज्ड फर्निचर खरेदी करा। आपल्या घरांना गेल्या 40 वर्षांपासून सजवणारे एकविरा फर्निचर आपल्यासाठी घेऊन आले आहेत आजपर्यंतची सर्वात भव्य एक्सचेंज आणि फायनान्स ऑफर। सागवान, प्लायवूड, मेटल फर्निचरचे असंख्य पर्याय उपलब्ध असलेले नाशिक मधील सर्वात भव्य फर्निचर शोरूम एकविरा फर्निचर। आमच्या शाखा लेखानगर, त्रिमूर्ती चौक आणि म्हसरूळ। संपर्क 8975456223 किंवा 9373902900। हल्ली आपण बघतो की शेजारी राहणारा एक व्यक्ती असतो आणि अचानक तो पुरुष निघून जातो किंवा महिला निघून जाते, अशा पण आता खूप जास्त बातम्या यायला लागलेल्या आहेत। पण महिलाच जातात का नाही, असं पुरुष पण पूर्वी जात होते, पण त्याची वाच्यता फारशी नाही झाली। महिलांच्या बाबतीत ही वाच्यता व्हायला लागलेली, तर असं का होतंय हे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी मिसेस ज्योती लांडगे, डायरेक्टर जनशिक्षण संस्थान, MVPचं हे एक युनिट आहे। तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर महिलांचं प्रमाण वाढतं आहे, हे खरं आहे, पण आधी पण होत होतं का, तर नाही। कारण आतापर्यंत महिलांनी सहनशक्तीवर काम केलेलं आहे, सहनशक्ती त्यांची आतापर्यंत राहिलेली। कोविड नंतर त्यांना लक्षात आलेलं आहे की आपलं हे आयुष्य किती असणार आहे माहित नाही, तर कसं आयुष्य माझं असायला हवं ह्याच्या बाबतीत आता महिला सतर्क होतात की काय, अशी पण शंका सगळ्यांना येते आहे। आता काही जर उदाहरणं आपण पाहिली की एखादी मुलगी आहे, स्कॉलर मुलगी आहे, तिचं अपब्रिंगिंग चांगलं झालेलं आहे, चांगल्या घराण्यातून आलेली आहे, अत्यंत हुशार मुलगी आहे, कॉलेजची टॉपर आहे, नंतर तिचं लग्न होतं, नंतर तिचा मुलं होतात, मुलांमुळे तिला नोकरी सोडावी लागते आणि मग नंतर नवरा व्यसनी तिच्या लक्षात येतो की तो दारू प्यायला लागलाय, गुटखा खायला लागलेला आहे आणि मग नंतर त्यांची भांडणं सुरू होतात। त्यावेळेला हा विरोधाभास तिला काही टॅकल करता येत नाही किंवा तिला ते कंपॅरिझन ती सारखी करत राहते की माझं आयुष्य आतापर्यंतचं असं गेलेलं आहे ना, आता मी काय करते, फक्त मुलांना सांभाळते आहे आणि हा दारू पिऊन येतोय। बरं, सगळं हे करत असताना, जबाबदाऱ्या सांभाळत असताना तिच्या नावाने तो शिव्या देतो आहे, तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो आहे, वाईट शिव्या करतोय की ज्या तिने कधीच ऐकलेल्या नाहीये। तर अशा भांडणाच्या रूपामध्ये, त्या नशेमध्ये त्याने जेव्हा तो सुरुवात करतो, तर त्यावेळेला नॅचरली तिला काय वाटत असतं की तिचे लहान मुलं आहे, त्याच्यावर संस्कार काय होतील, कारण तिने हे कधी पाहिलेलं नाहीये, कधी अभ्यासात पण हे शिकवलं गेलेलं नाही की अशा व्यक्तीबरोबर आपल्याला कसं वागायचं आहे, कसं राहायचंय या व्यक्तीबरोबर। आणि तो दुसऱ्या दिवशी व्यवस्थित रिलॅक्स होतोय, परत त्याचं तेच सुरू होतंय आणि मग अशा वेळेला त्याचा जेव्हा आवाज वाढतो तर ही डिफेंड करण्यासाठी मुलांवर चांगले परिणाम व्हावे किंवा मुलांवर ह्याचे दुष्परिणाम होऊ नये याच्यासाठी ती त्याच्याशी परत तेवढ्या आवाजात बोलायला लागते आणि मग तो स्फोट होतो आणि मग नंतर त्यांचे जे मन आहेत ते दुखावले जातात एकमेकांचे आणि अशा वेळेला मग नंतर ती निर्णय घेऊ शकते की मला घर सोडायचंय। ज्या वेळेला मुलांमध्ये जीव असतो तिचा, मुलां पण जर तसेच वागायला लागले, कारण मुलांवर हे साईड इफेक्ट खूप होतात, ते मुलं अगदी अबोल व्हायला लागतायत, मुलं समाजामध्ये मिसळत नाहीयेत अशांची, कारण त्यांना कायमस्वरूपी धास्ती असते की माझा बाबा कुठेतरी पडलेला राहील, माझा बाबा निघून जाईल, दारूने त्याचं काहीतरी नुकसान होईल असं त्यांना वाटत असतं। आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला मुलंही अशी वागतायत आणि नवराही असं वागतोय, तर त्यावेळेला महिला घराबाहेर जाण्याची शक्यता आहे, ती माहेराचा पहिल्यांदा विचार करते, माहेरावरून जर सपोर्ट नाही मिळाला तर ती बाहेर जाण्याचा विचार करते किंवा कुठेतरी राहण्याचा विचार करते, जीव देण्याचा विचार करते, किंवा मग जर तिला एखादा त्यात स्टेजमध्ये, त्या स्थितीमध्ये तिला जर असा कोणी भेटला की जो तिच्याबद्दल चांगलं बोलणार आहे, तर त्याच्याबरोबर सुद्धा तिला असं वाटतं की हा जो आहे हा खरा माणूस आहे, जो माझ्या पोटेन्शियलला समजून घेणारा आहे किंवा माझ्यामध्ये जे काही गुण आहे, हुशारी आहे, ही त्याला कळते आहे, तर त्याच्याबरोबर मी का राहू नये, असा तिचा एक क्रांतिकारी विचार येतो आणि मग ती घर सोडण्याची शक्यता असते। तर बायकांची ही कटकट, पुरुषांच्या बाजूने जर आपण विचार केला तर बायकांची कटकट वाटते, सारखे प्रश्न विचारणं महिलांना, आणि महिलांचं आणि पुरुषांची जडणघडणच वेगळी आहे हो, त्यांच्या विचार सुद्धा वेगवेगळे आहेत। कारण काय, महिलांना खूप गोष्टी सांगायच्या असतात आणि खूप मोठ्या मोठ्या स्टोरी सांगायच्या असतात आणि त्यांना वाटतं पुरुषांनी रसिकतेने ऐकावं, पण पुरुष हे सगळे टेक्निकल माइंडेड जास्त असतात, ते ठराविक बोलतात, ठराविक विषयांवर बोलतात आणि महिलांकडे खूप सारे विषय असतात। त्याच्यामुळे सुद्धा हे कम्युनिकेशन
जे आहे ते नीट होत नाही आणि त्याच्यामुळे या घरामधली जी विवाहानंतरची लग्नानंतरची जी परिस्थिती घरामध्ये पाहिजे तशा प्रकारचं वातावरण तयार होत नाही आणि म्हणून सुद्धा महिला फ्रस्ट्रेट होऊन घराच्या बाहेर जाण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. कारण एक सहनशक्तीला मर्यादा आहे, सहनशक्तीला मर्यादा आहे. ज्या वेळेला तुम्ही सतत भांडत राहताय त्यावेळेला एकतर ह्याच्यामध्ये सोल्युशन म्हणून असं पाहिलं पाहिजे की ज्या वेळेला एक व्यक्ती खूप रागवलेला आहे दुसऱ्या व्यक्तीने शांत राहिलं पाहिजे. कारण शेवटी काय आहे की त्याचा रागाचा पारा शेवटच्या 6 पर्यंत जाणार आहे आणि नंतर तो अवरोहात येणार आहे. नंतर परत त्याला नाही का सारे गमपद निसा आणि परत खाली येणार आहे तो. तर तो खाली येण्याची वाट एका दुसऱ्या पार्टनरनी बघितलं पाहिजे आणि तर मात्र चांगला संवाद होऊ शकतो. त्याचा तेवढा राग निघून गेलेला असतो. तर एवढं जरी केलं तरी बरेचसे भांडणं, साधं भाजी काय करायची ह्याच्यावरून पण नवरा बायको भांडतात आणि मुलं आश्चर्याने पाहतात भाजी काय करायचं हा काय विषय असेल भांडण्याचा. तर हा विषय नसतो पण त्याच्या मागे खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये ते कोंडी झालेली असते आणि तो एकदाच स्फोट होत असतो. तर अशा सारख्या सारख्या जर कटकटी वाढल्या तर मात्र संशयी वातावरण तयार होतं आणि मग पुढचा प्रश्न येतो की संशय. नवरा बायकोवर संशय घेतो, बायको नवऱ्यावर संशय घेते, बायको त्याचे फोन चेक करते. तर नवऱ्याला पण स्पेस पाहिजे असते, पुरुषांना स्पेस पाहिजे असते की ज्या स्पेसमध्ये कोणी नको, किंवा महिलांना पण स्पेस पाहिजे की ज्या स्पेसमध्ये तिला कोणी नको आहे. तर ते जे आपलं मोबाईल नावाचं जे माध्यम आहे त्या माध्यमातला एकमेकांना संशयामुळे ते जे चेक करता आहेत, एकमेकांचे फ्रेंड लिस्ट चेक करता आहेत, हा काय म्हटला, तो काय म्हटला, ती काय म्हटली, हे सगळं जेव्हा पाहिलं जातं त्यावेळेला सारखे सारखे संशय निर्माण होऊन कोंडी तयार केली जाते आणि त्या बाईला फक्तच एक छोटंसं माध्यम एक मिळालेलं आहे ज्याच्यानी ती जगाशी संपर्क साधू शकते. ते पण जर तिच्याकडून हिरावून घेतलं गेलं तर मात्र ती दुसरा विचार करू शकते आणि घराच्या बाहेर ती पडू शकते. पुढचं तर आर्थिक स्वातंत्र्य महिलांना दिलं जात नाही की जनरली नोकरी केलेली जी मुलगी आहे ती जेव्हा लग्न करते आणि घरामध्ये येते, मुलं होतात, थांबते ती घरामध्ये, तिला नोकरी करता येत नाही, तिला पैसे आता मिळण्याचं प्रमाण जवळपास नाहीसं झालेलं आहे आणि तिला पाहिजे आहे तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा सारखं नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात. कधी मिळतात, कधी नाही मिळतात, कधी विचारलं जातं की कशासाठी पाहिजे, मग ही गोष्ट आवश्यकच आहे का. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काहीच अधिकार नाही आहे असं तिला वाटायला लागतं आणि पूर्ण मी घराची सगळी जबाबदारी घेते आहे आणि तरीसुद्धा छोट्याशा एवढ्याशा पैशासाठी मला सारख्या हात पसरावे लागतात आणि ऐकून घ्यावं लागतं. तर ही जी परिस्थिती आहे याच्यामुळे सुद्धा बायका खूप वैतागतात. खरं म्हणजे पुरुषांनी सुद्धा एक पॉकेट मनी त्या बाईला द्यायला पाहिजे. तुमचं सगळं करते हो, ती धुणं करते, भांडे करते, मुलांना सांभाळते आणि सगळ्या जबाबदाऱ्या, मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदाऱ्या ती घेते, अजून काय घ्यायचं आहे तिने. तर या सगळ्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना, एखादी घराला बाई लावली तुम्ही तर त्याचं किती होणार आहे. तर तसं तुम्ही पॉकेट मनी आपल्या बायकोला जर दिला तर त्या पॉकेट मनीचा तुम्ही हिशोब मात्र घेऊ नका.